हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आंघोळ वगैरे करून काही रेडी झालो आहे रोजच्याप्रमाणे. तर काही आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि गाईज आम्ही लोक चाललेलो आहे गाईज गावाला. तर माझ्या काकांच्या मुलाची जी हळदी आहे गाईज, आज हळदी आहे. तर गाईज आहेत आम्ही निघालो आता हळदीला. तर माझं तर गाईज आवरलेलं आहे. इकडे बायको ही आवरते आतमध्ये आणि इकडे पप्पांचे आवरून झाले बघा. मम्मी पण आवरत असेल गाईज आतमध्ये. ह्यांचं आवरलं की निघू गाईज आपण मग. आणि गाईज आपण जाणार आहे महाडला, माझ्या जुन्या गावाला एकदम म्हणजे. तर गाईज चला गाईज तुम्हालाही दाखवतो. मी गाईज तिकडे भरपूर दिवसांनी जाणार आहे. तिथली मी माझी लहानपणी शाळा वगैरे तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज आपण पहिला नाश्ता वगैरे करू, ब्रेकफास्ट वगैरे करूया. मग त्याच्यानंतर मग निघूया मस्त पॅक वगैरे होऊन. कारण काय आता 6 वाजले आणि थंडी पण भरपूर आहे काही सकाळची. तर निघू गाईज थोड्या वेळाने आपण. गाईज फायनली बघा माझं तर आवरून झालेलं आहे. पप्पांचंही गाईज आवरून झालेलं आहे. आता मम्मी आणि बायकोचं आवरून चालले गाईज आतमध्ये. हे बघा तिकडे आतमध्ये बायकोचं आवरतं आहे, मम्मी तिकडे आवडते गाईज. गाईज थांबू, आवरा रे आवरा गाईज, 7 वाजले निघायचं आपल्याला. तर गाईज आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. आणि किती किलोमीटर बापा लांब आहे? नाही ते 150 किलोमीटर. तर गाईज साधारण आपल्याला 3 किंवा 4 तास तरी लागतीलच. जाऊ आपण सावकाश हळूहळू निघू गाईज. चला ह्यांचं तर आवरते अजून. तर गाईज हे बघा आता मम्मी आलेली आहे. भरपूर वेळ आला गाईज आपल्याला. बघा गाईज आता मम्मीचं आवरून झालेलं आलेली आहे. आणि बायको आता कुलूप लावते. ऐकायला बांधत नाही स्कार्प वगैरे? स्कार्प वगैरे बांधत नाहीस? चल निघायचं. तर गाईज चला आता आपण निघूया. आता ही पुढे चाललेली आहेत, म्हातारे पण उठलेले. चल म्हातारे येऊ का? चला गाईज निघू आता आपण. तर हे गाईज आता आम्ही निघत आहे. पप्पा मम्मी पुढे गेलेले आहेत. तर आता आम्ही पण निघतो गाईज महाड साईडला. जायला तर आपल्याला गाईज 3-4 तास तर लागतील. जाऊ आपण गाईज सावकाश तुम्हाला दाखवत राहीन गाईज. चला मज्जा तर गाईज भरपूर येणार आहे आपल्याला, आहे ना? आहे का? चला गाईज निघायचं आता. तर गाईज आता आम्ही तर थांबलो थोड्या वेळ, पेट्रोल वगैरे भरतो, थोडं फ्रेश वगैरे होतो, मग निघतो गाईज इकडनं. बायको पण इकडे थोड्या वेळ थांबू गाईज आपण. थंडी तर भरपूर आहे गाई आणि सकाळचं वातावरण पण एकदम भारी आहे बघा. आणि काहीच तुम्ही तर पहिले एक सांगा माझी ड्रेसिंग कशी वाटली तुम्हाला. आणि बायको तर पूर्ण पॅक होऊन बसलेली आहे बघा थंडीमुळे, आहे ना? थंडी तर भरपूर आहे गाई सकाळ. आणि हे बघा गाईज ही बुटं घेतली होती मी ती कॅम्पमधून, सर्दी झाली मला. तर गाईज आपण थोडं पेट्रोल वगैरे भरू आणि मग निघूया. आणि मध्ये कुठेतरी मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करू आणि जाऊया आपण. तुम्हाला दाखवतो गाईज सकाळचा व्ह्यू बी मस्त असलो गाईज. घाटातला व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो, आहे ना? घाटातला व्ह्यू भारी असतो सकाळचा. गाईज हे बघा पप्पा हेल्मेट वगैरे घालून ओकेमध्ये रेडीमध्ये. थंडी वाजते पप्पा? थंडी वाजते? गार लागते होय? मोजे घालायचे ना पायामध्ये, थंडी भरपूर आहे. आणि हे बघा गाईज पप्पांनी गाडीवर एवढं सामान घेतलं बघा. हे कुणाला द्यायचं एवढं सामान? बबली मावशीला. आणि मी गाईज हे बघा अशी गाडीला पूर्ण बांधलेलं आहे. आणि लोक पण आलेत बघा आता फ्रेश वगैरे होऊन. ते बघा गाईज मम्मी आणि बायको दोघं जणी पॅक होऊन आहेत. थंडी भरपूर आहे. आता काहीच निघूया आपण. चला जाऊन कुठे नाश्ता वगैरे करायचा ना मस्त जाऊन मध्ये, फोटो बिटो काढू वरती, आहे ना? आपण एकदा फोटो काढले होते 1 वर्षी काढले होते तिकडं. हा तिकडं वरती, हा त्या साईडला काढले होते फोटो आपण. बाथरूम भारी आहे सगळं. मी पण आलो बाथरूम जाऊन जरा. तर गाईज आता आपण निघूया. पप्पा थांबलेले आहेत. धर मम्मीला डब्बी आतर देतो गाईज लावायला. आता लावत बसल, बघू कसे लावत. हे इथलं स्टिकर काढ, साईडचं काढ का बघा ते स्टिकर.
इकडनं असं काढ. हां काय हां असं थोडं निघे, थोडंसं घ्यायचं. तसं नाही, नका निघे की. हां थोडंसं बस. बस 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 थोडंसं घ्यायचं असतं. हां घ्या आता लावा लावा. अत्तर सारखं येते आपलं, अत्तर सारखं आहे. लावा लावा अत्तर सारखं येते. हां हां बघा सगळेजण लावत बसले अत्तर. तुला तर नको आहे ना? भारी आहे ना वास. कसं जायचं? तर गाईज आता आम्ही इकडे आलेलो आहे गाईज नेकलेस पॉईंट पाशी. आणि तिकडे पाठीमागं बघा त्यांचा मेकअप शेकअप चालू आहे बघा अजून इकडे बी. मम्मी डायरेक्ट मेकअपचा बॉक्स घेऊन आले पूर्ण. हवा कशी गारगार आहे, थंडी वाजते. धुकं भरपूर आहे बाहेर, खाली आहे ना. खालचा व्ह्यू बघ ना एकदम भारी आहे ना. एकदम मस्त व्ह्यू आहे गाईस. हे बघा इकडचा शांत शांत वातावरण. धुकं बिकं भरपूर पडलेलं आहे खाली. त्यातनं झाड बघ ना कसं आलंय. हा बघ ना भारी ना. तेच मी कसं म्हणलं, काय? असं कसं केलंय त्याच्यामधून काढलंय वाटतं. झाड कसं आलं त्यातनं आलं बघ. हं. त्यातनं झाड काढलं का त्यातनं आलेलं आहे ते. ओ ग बबड्या तू पण आलास. ओ ग बबड्या तू पण आलास. हे डबडे. हे बघ यो नेकलेस पॉइंट आहे गाईस. माझा उड्या मारत होता. ऐ, चिंटू इकडे. तो पिंटू आहे. मागच्या जन्मीची माझी हे असं फोटो काढायचा. आणि आज उडून गेली म्हणजे मग काढा फोटो. हा एक तर गाईत आता फोटोशूट वगैरे झालेले झाले. फोटोशूट काढून तुमचे फोटो वगैरे अजून काढायचे नाही ना. आता जायचं का आपण? चला आता निघूया आपण. आता काय खायचं प्यायचं नाश्ता भूक वगैरे लागली का नाही ना? मम्मी काय खायचं? नाश्ता वगैरे काहीतरी करू पुढे जाऊन ब्रेकफास्ट वगैरे आहे ना. तर बघा काही पप्पा पुढे जाऊन थांबले आणि आम्ही इकडे फोटोशूट करत बसलोय. गाडी भारी असते काहीच माझी. चला काहीच आता आपण निघूया. हे बघा मम्मी अक्का मेकअपचा बॉक्स घेऊन आले बघा. आणि ऑन रोड मध्ये काही बघा मेकअप करत बसले. तर चला काही जाऊ आता पुढे जाऊन आपण मस्त ब्रेकफास्ट वगैरे करूया. मग तिथनं डायरेक्ट सरळ निघू आपण आपल्या गावाच्या साईडला. वेळ तर भरपूर लागणार जायला, भरपूर लांब आहे. काहीच बघा आता मी थांबलो इकडे बाहेर. आम्ही सगळेजण रस्ता तर काहीच भरपूर खराब होता. आणि काहीच माझा अवतार बघू शकता काहीच. हे बघा काय झालेलं आहे. दाढी मिशी काहीच पूर्ण लाल मातीने भरलेली आहे. इकडे बघा सगळ्यांचे कपडे बिपडे खराब झालेले सगळे. तुझे थांब झटकते. धूळ किती. राहू दे राहू दे आता. काय झरकींचं झालंय माग. तर काय याचं काय झालं क्रीम बाहेर आली पाहिजे. तर गाईज पूर्ण जो आपला अवतार पूर्ण खराब झाला आहे धुळेमुळे. भरपूर धुळे अख्खा कपडे वपडे सगळे खराब झाले माझे. नशीब पांढरं घालून नाही आला. नशीब पांढरा आणि म्हणते पप्पांना बरं पांढरं ते दिलं ना मी. मला नशीब ही पण म्हणली मला पांढरा घाल म्हणून. त्यांना खात चालली. हे बघा मम्मी काय आता केक खाते. आपण केक घेतला होता तिकडे. कसं वाटते माझं तुला आता? लाल 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 माती. लय भारी. लालच माती सगळीकडे. थांबू काय थोडं आपण इकडे. मम्मी आता केक खाते बघा. कुठेही अख्खं जंगल आहे ना सगळीकडे. तर गाईस हे बघा पप्पा तिकडे गेले होते वॉशरूमला. तिकडनं आता बघा एक करवंद आणले कच्चे. कच्चे करवंद कुठे आलेत? आलेत ना. खा बरं. करवंद येत ना. आंबट आंबट. करवंद येत ना. ओके
मस्त आहेत गाईस, चला आपण पण बघूया. तर आपण इकडे थांबू थोड्या वेळ, ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि भजी खाऊ गाईस गरम गरम. पप्पा आता बघायला टाकतात काहीतरी. कसा खातोय बघ आई. मला इतक्या दिवसात भेटले तुला काय खाते बघा कसा तो. हा म्हणजे काय ना आपले आपलेच आहेत ते. आपले पूर्वज आहेत या. हा इकडे पूर्वज हिच्या शेजारी. तू पाठीमागणं जाईल बा तुमच्या. ऐ माकडू माकडू डोळ्यात ए माकडू घे मागे जाईल रे चांगली मागे जाईल. ए माकडू माकडू डोळे मोठे करून बघतोय. गेला गेला. ओ तिकडे एक बसलं बघ. गाडीत गेला गाडीत. गाडीत गेलाय. हो काचा बंद करा. गाडी द्यायला जायला घेऊन काहीतरी. गाडी बघ थांब. गाडी बघ. गाड्या बघ म्हणलं का बघितलं. तर काहीच गरम गरम भजी खाऊन घेऊ आपण आता. सगळेजण भजी खातात. मस्त आहे. चटणी बिटणी. कशी मी मस्त. कशी लागतं. तिला खायची नाही भजी, भरपूर झालं ना. लास्ट टाइम तिला भेटली नाही, उपास होते तिला. पाव जेव्हा लास्ट टाइम तिचा उपास होता ना रेणूचा. पाव नको पाव. भजीच खातो, मस्त लागतं. फायनली ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आपलं. आता आपण डायरेक्ट निघूया. आता कुठे येतं डायरेक्ट? आता बबली मावशाकडे महाडला. तर काही पडलं महाडला जाऊ, मग त्याच्यानंतर जाऊ आपण म्हापरला. माझ्या मामाची हळदी आहे, तिकडे जाऊ आपण डायरेक्ट. धूळ लागले. गाईस नव्हतं आलेलं महाडमध्ये मावशीच्या घरी. तुझ्याला काय आता चाललेली वरती गमलेलं तर भरपूर आहे गाईस. इकडे बघा गाईस सगळेजण आतमध्ये बसलेले आहेत. सगळ्यांचं आवरणार आहे. आवरलं नाही अजून तुमचं? किती निघायचं? निघा चला. आवरतात गाईत अजून बघा सगळेजण. हातून मी तुला बघा तशीच ठेवले सगळा पसारा बिसारा. आणि ही आपली उर्षला मी बघा बसलेली इकडे एकटीच. हाय गाईस, केम छे गाईस. तारा माटे डिंगलेला यायवी. तर गाईस हे बघा अजून कुणाचं आवडलं नाही आणि सगळ्यांची फोटोशूट चालू आहे बघा इकडे. रोनित फोटो काढतोय. ए झालं का? झालं गाईस? झालं का सगळ्यांचं आवरून निघायचं? अजून चालले फॅमिली. बघा मामा, त्याची 2 पोरं आणि मावशी. पेरू खाते. हिला दे पोपट. तिला थोडा लाव ना, तिचा हात चांगले आहेत. तुटत पण नाही तर बघ. आपण दाताने चाव ना मग. मी दाताने चावलाय पण तिला त्या साईडचं मी काढतो. चाव की ती खाईल की. तू गेलीस ना तरी दिसणार नाही. फोटोशूट चालू आहे गाईस सगळ्यांचं. हल्दीला चालू कुंकू आहे का माहित नाही, पण हल्दीला चालू आहे. तर गाईत आता आम्ही टेम्पो बोलवलेला आहे. सगळ्यांना टेम्पोमध्ये भरतोय आता एक एक करून. सगळ्यांना ह्याच्यामध्ये भरू आणि आपण जाऊ गाडीमध्ये. बसा. आणि मम्मी पप्पा स्कूटी मध्ये येत आहेत. मम्मी आणि पप्पा गाडीवर येतात गाईत. हल्दी कुंकू नाही, हल्दी हल्दीला कुंकू माहित नाही, पण आम्ही हल्दीला जाऊ आपण.
मामा हे आपल्या भाऊजी आहे ते जातात गाडीमध्ये हेल्मेट घातला आहे तुम्ही त्या फक्त विंडोला बसा मी तर फक्त झोला लेके निकल जल्दी में मिलते जल्दी चला जावा हळदीमध्ये आहे चौकात जावा गाईज त्या लोकांना आपण पाठवलं टेम्पोमध्ये कशामध्ये रे विक्रममध्ये आणि आम्ही चाललो आता टू व्हीलरवरती सागर मामा आणि मी जाऊ गाईज आपण चौकश गाड्या वगैरे बघत पण मध्ये आलं त्याला उडवत जाऊ गाईज तर गाईज फायनल आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा इकडे सगळेजण तर बघा गाईज ते आपलं घर आहे बघा तिकडे जायचं आपल्याला रिटर्न कॉल करूया 2 मिनिट ए काले ही काली बरं ना काका बरं ना या की जरा भेटलं परत भेटणार नाही पुढं हा चला बाय कशी आहेस बरी आहेस का अगं हळद लागली तुला बरंच ना चल चल सोन्या मला ओळखलीच नाही गेला चल ये अरे वा मस्त गेले अरे सचिन बरी आहेस ना तब्येत बिब्येत तुझी कमी झाली वाटतं काय रे बरी आहेस ना बायको पण आले हरेश बाई पण आले काय सचिन झाड लावतो काय बरं ना तुला तर ओळखलंच नाही मी माहिती आहे का पाहिलं तर तू काय ब्लॉग दाखवते बनवतो हा तर कोणच नाही मग पप्पे झोपले नवरदेव झोपले का काकी तर गाईच भरपूर दिवसांनी आलोय घरात मी इकडे आणि आपली काकी बघा ही भरपूर दिवसांनी भेटलो काकीला मी आली का बायको येते की मागे भरपूर दिवसांनी आलो ना हे बघा काही आल्या आल्या मला ओरडते काकी माझी थांब आता तिला घेऊन आलो मी आलो हॅलो आले हो तुम्ही आले हो आता 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 आम्ही मामाच्या घरी आले हो हा राहू दे घाल काढ कुठं बी काढ तिथं कोणाला बघा बघा मामा इथं पाय पडतो पाया पडतो मामीच्या ही माझी मामी ही माझी मामी ही माझी मामी माझी मामी नाही तुमची नंतर पहिली मामी नाही पहिली माझी मी तर राहिलेलो आहे तुमच्या पहिला मी नाही अजून घाल पहिली माझी मामी नाही पहिली यायची मग हा यायची नंतर पाठवतो मीच आहे मामी काय आत्या बरी आहेस ना हा तुमच्या तर गाई ही माझी आत्या मागं बघा कुणाला ऑनलाईन होती तुम्ही ओळखलीच नाही ही बाई तू बरी ही आत्या माझी मोठी मामी आत्या हे आत्यामध्ये राहायचं पहिले मी इकडेच माझी मामी पण पप्पांची बहीण पण ये इकडे हो सोन्या काय मग आजी हे आमची भारती मावशी हा पाचड माझी आजी पाचडवाली नाही पहिली माझी माझी आजी तुमची नंतर नाही पहिली माझी आहे विचारा नाही माझी पहिली तुमची नंतर झालंय आजी इकडे मामा इकडे बघ फोकस ऑन द कॅमेरा
जिद्या दी ना मारा पगे पडला बकरी झाली. उतरी गई आता सगळेजण चाललेले आहेत जेवायला. कसं वाटलं तुला इथे येऊन सगळ्यांशी भेटून? अजून सगळी माणसं तिकडे गेलेली आहेत. जेवायला जाऊ आपण इकडे. चल, कसं आहे गावाकडचं वातावरण? भारी आहे का? कसं आहे? एक नंबर. हा ना, गरमी भरपूर आहे ना गावात. मजेत बसलाय बघ जेवायला कसा तो. हा बघ कसा मजेत जेवायला बसलाय. पनीर इथं पनीर लोणचा संपलाय. नाही ती बनी खाली पडलेली त्यावर तुम्हाला दाखवतो. बटेका देते खाली आप्पा आलेलं काही जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण जाऊया परत. चला फोटोग्राफर, छोटा फोटोग्राफर काय आपला. फोटोग्राफर छोटोग्राफर नाही, फोटोग्राफर. हे चिंता खायची होतं बघ, केवढं मोठं झाड आहे. पडले असतील खाली. दगडाने किती काढले ते भरपूर. हा भरपूर काढलं अगोदर आहे ना चिंच इथल्या. ओ इथं विहीर आहे खाली समोर. नाही आहे की रस्ता चालू अजून आपण. हा असं गावातून जातो. आप्पा आले. ये ग आप्पा आले बघ. कामात बापा कामात आहेत. पप्पू ये की बाहेर. नवरदेव उठला का? नाही, नवरदेव झोपले आतमध्ये. येतं का तिकडे अजून? मोठे मामा ये बाबा आपले. हा उचला. पाया पडून घ्या सगळ्यांनी. तेव्हा एक पण येणार नाही ते उचलायला मला. तुम्ही जाऊ नका. पहिला आम्ही जाऊ. मला अजून जेवायचं आहे. बोल ना. तर गाईत आता आम्ही चाललेलो आहे गाई सगळीजण नदीच्या किनारी. चला गाईत बघू नदीमध्ये पाणी आहे का नाहीये. हे का लाईनीत सगळेजण यायला लागलेत. 5 पर्यंत लाईन लागलेली आहे. सगळेजण लाईनीत चाललेत गाई. लाईनीत गाई चाललेले आहे सगळेजण. बक्की सगळे लाईनीत लागले मागे. एका लाईनीत सगळे चालत सुटलेत. बघू ना असेल रस्ता. हाय दिसते. छोटी फार वाट दिसते बघ, छोटी मोठी. ही नदी आमच्या माप्रलची नदी. ही नदी. आणि पहिल्यांदा किती वर्षांनी आम्ही आले. भरती आली. माप्रलची हा तेच म्हणलं, भरती येऊन गेली. भरती आली. नदी बघायला आम्ही किती वर्षांनी आलोय. बघितली नदी. आले. आता ती भरती मामाच्या गावची नदी. मग बघा. भरती उलटी येतात परत इकडं. उलटी भरती येत. अशी उलटी येते. नाही इथंच कासू. तेव्हा पलीकडे जरासा तिकडून जायचं. चावायला लागलं. चल पक्कर इथं. चला पक्कर. चला बघितली नदी गाई सुकून गेली. चला आता. गाईस दिस इज नदी गाईस. नाही अजून भरपूर मोठी तिथपर्यंत अशी. तिकडे त्या हडणीवर असतो आता तिकडनं. कोत्री भाजन गेलेला आहे. तर आता आपण जाऊया परत. गाई सगळीजण बघा एका लाईनी चाललेले आहेत पुढे. परत लाईन लागली. आणि एकटी पाठी आहे पुढे.
लाईन परत काही उलटी फिरली. हे बघा आता फायनली मी आवरून वगैरे रेडी काही झालेलं आहे. ते पाठीमागं पण काही बघा सगळेजण आवरून आता चाललेलं आहे तिकडं. आता जी माझ्या मामाची हळद आहे काहीच मस्तपैकी. आता पहिलं तर काहीच त्यांचे काही कार्यक्रम होतील तर त्याला काहीच आपण पण तुम्हाला दाखवतो. काहीच मस्त एन्जॉय होणार आहे, काहीच मस्त मज्जा होणार आहे. तुम्ही हा ब्लॉग मला शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा पाठीमागं ही बबली मावशी. काय हा नाही मंदिरात नाही, आतमध्ये आम्ही थोडी आम्ही मंदिरात. मम्मी पण गेली आतमध्ये. इकडे 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 तिकडे चालले तिकडे कुठे कुंभारवाडीत. आणि त्याच्या हळद. तुझ्या मागे बघ आता असं बरोबर आहे. मला कळत नाही. आम्ही बोलतो हे काढले व्हिडिओ काढले मी. तर काही बँजो पण आहे आता इथे थोड्या वेळाने मस्तपैकी बँजो शो करू आपण. बँजो गाईज मस्तपैकी बँजो पण आहे. बस आत्या बस की खुर्चीमध्ये बस ना खाली. हा बस खाली खुर्चीत. हा इकडे बजाव. ब्लॉक काढते काय टाइमपास करत थांबलेलं तिकडे. ही बघ ही फोटोग्राफर. अरे म्हणजे मी जायला मोकळा. इकडे धर पकड काव्या थांबाशीत. इकडे बघ.
चलो गाईज हे दारे बंद झालं. गुड नाईट झोपा. बाय बाय. चलो. तर हे गाईज फायनली आपलं जे हळदीचं गाईज कार्यक्रम होतं ते संपलेलं आहे गाईज. तर चला गाईज हा ब्लॉग तुम्ही इथे संपवतो. आता गाईज भाईकडे बसून गाईज एडिटिंग वगैरे करतो गाईज. आता वाजलेले आहेत गाईज बघा 2 वाजलेत गाईज आत्ता. तर गाईज एन्जॉय तर भरपूर झाला गाईज. तुम्ही बघितलं असेल गाईज. तर चला गाईज हा ब्लॉग तुम्ही इथे संपवतो. आवडला असेल लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा गाईज. आणि गाईज तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब पटकन करा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय बाय.